ही बघा मस्त भेळ तयार झालेली आहे। दिसायला पण किती छान दिसत आहे। चवीला एक नंबर लागते। आज आपण बाहेरच्या भेळवाल्याकडे जशी भेळ मिळते तशी सुकी भेळ घरच्या घरी कशी करायची ते पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। चवीला ही भेळ एक नंबर लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। फरसाण, कुरमुरे, कांदा, टोमॅटो हे सर्व पदार्थ आपल्या भेळमध्ये आपण घालतोच, तरी पण बाहेरच्या भेळवाल्यासारखी चव आपल्या भेळला येत नाही। त्यामध्ये ते एक सिक्रेट मसाला घालतात। तोच मसाला कसा बनवायचा तेही या रेसिपीमध्ये मी सांगितलेले आहे। त्याच मसाल्यापासून ही भेळ आपण 5 मिनिटात बनवू शकतो। हा मसाला एकदा बनवला तर फ्रीजमध्ये महिनाभर चांगला राहतो। आपल्याला भेळ खाण्याची इच्छा झाली तर पटकन आपण भेळ बनवू शकतो। चला तर वेळ न घालवता पटकन ही सुकी भेळ कशी करायची ते पाहूया। हे पहा, आपली मस्त सुकी भेळ तयार झालेली आहे। चवीला ही अगदी बाहेरच्याच भेळसारखी लागते। तुम्ही यामध्ये कैरीचे बारीक तुकडेही घालू शकतात। या सोप्या पद्धतीने घरच्या घरी ही झटपट भेळ नक्की करून पहा। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।